हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत उलन ब्लँकेट पिकॉक डिझाईन. मागील भागात आपण या तुऱ्याच्या या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं होतं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला आपण एंड केलेलं होता. आता इथून पुढे पुढच्या राऊंडला स्टार्ट करायचा आहे. पुढचा राऊंड आपल्याला, आणि पुढच्या राऊंडच्या स्टार्टिंगला प्रत्येक राऊंडच्या स्टार्टिंगला 6 चेन घेतलेले आहेत. आपण 6 चेन घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 चेन, 6 चेन आणि 3 चेन सोडून 3 चेन सोडून 4 चेनमध्ये 1 डबल क्रोचा, 1 खांब, 5 चेनमध्ये 2 डबल क्रोचा, दुसरा खांब, 5व्या चेनमध्ये 6 चेनमध्ये 3 डबल क्रोचा, 6व्या चेनमध्ये तिसरा खांब आणि या कॉर्नरला लॉक केलेलं आहे. आणि या पॉईंटपासून 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, या पॉईंटला 3 चेन, 3 खांब, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि हा जो सेट तयार झालेला आहे तो आपल्याला मोराचा या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. आणि हे जे 2 पॉईंट आहेत, या 2 पॉईंटला लव्हेंडर शेड टाकायचा आहे. नंतर पुढे उलनचा शेड चॉकलेटी ठेवायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात. चॉकलेटी शेड घेत आपले चॉकलेटी शेडचे 1 2 सॉरी या पॉईंटपर्यंत येऊयात, नंतर मोजूयात. हे पहा फ्रेंड, आता आपण या पॉईंटपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 घरं घेतलेली आहेत, 9 घरं घेतलेली आहेत. आणि इथून पुढे 2 घरं आपल्याला लव्हेंडर शेडचे टाकायचे आहेत. फक्त 2 घरं घ्यायचे आहेत. या पॉईंटला शेड चेंज करायचा आहे. लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आणि पुढच्या कॉर्नरला लॉक करायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, 3 चेन, 3 खांब, नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे. आपल्याला चॉकलेटी घ्यायचा आहे. या पॉईंटपासून पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, हा जो चॉकलेटी सेट तयार झालेला आहे तो आपल्याला पुढे हे पहा फ्रेंड, हा जो चॉकलेटी सेट तयार झालेला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे.
आणि या पॉईंटला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. त्या पॉईंटपर्यंत येऊयात आपण आत्ता. हे पहा फ्रेंड, या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि इथून पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. लव्हेंडर घ्यायचा आहे या पॉईंटला. नंतर या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. आणि हा जो लव्हेंडर स्टार झालेला आहे तो आपल्याला 3 चेन 3 डबल क्रोचा या पॉईंटला हा जो लव्हेंडर स्टार झालेला आहे तो, हे पहा फ्रेंड, या पॉईंटला लव्हेंडर शेडचं एकच घर घ्यायचं आहे. आणि इथून या पॉईंटला पिंक शेडचं घर टाकायचं आहे आपल्याला. पिंक शेडची लोकर जॉईन करून घेऊयात. हे पहा, या पॉईंटला पिंक शेडची उलन जॉईन करून घेतलेली आहे. आणि या पॉईंटला लॉक करायचं आहे. या पॉईंटला पिंक शेडचं एकच घर घ्यायचं आहे आपल्याला. थ्री चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉईंट पासून पुन्हा लव्हेंडर घेऊयात. आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि हा जो शेड तयार झालेला आहे तो आपल्याला 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. हा शेड आपण या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हे पहा फ्रेंड, या पॉईंट पासून लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. आणि या पॉईंटला येलो शेड टाकायचा आहे आपल्याला. 1 2 या पॉईंटपर्यंत येऊयात आपण लव्हेंडर शेड घेत. या पॉईंटला येलो शेड टाकायचा आहे. हा जो लव्हेंडर शेड आहे तो या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. त्या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा फ्रेंड, आपण 1 2 3 4 4 घरं लव्हेंडर शेडची घेतलेली आहेत. आता 5वं घर येलो शेडचं टाकायचं आहे. या पॉईंटला येलो शेड जॉईन करून घेऊयात आपण. हे पहा, 1 2 3 4 4 घरानंतर येलो शेड जॉईन केलेला आहे आपण. आणि या पॉईंटला या साईडचं एकच घर घ्यायचं आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे.
1 2 3 चेन 3 डबल क्रोशा, हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला पुढे हे पहा फ्रेंड, हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे आणि या पॉइंटला हा शेड घ्यायचा आहे. या शेडचं एकच घर घ्यायचं आहे. हे पहा फ्रेंड, आपल्याला लव्हेंडर शेड या पॉइंट पर्यंतच घ्यायचा आहे आणि पुढच्या पॉइंटला याच्या शेजारचा हा जो पॉइंट आहे या पॉइंटला येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण या पॉइंटला आलेलो आहोत लव्हेंडर शेड घेत. 1 2 3 चेन आणि ही जी उलन आहे ही कट करून टाकायची आहे. या उलनचं काम संपलेलं आहे. हे पहा, आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला हा शेड जॉईन करायचा आहे येल्लो. आणि या शेडचं एकच घर घ्यायचं आहे आपल्याला. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. हे पहा, आपला येल्लो शेड जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. या साईडचं एकच घर या पॉइंटला टाकायचं आहे. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. लव्हेंडर घ्यायचा आहे. नंतर पुढ्याला हे पहा फ्रेंड, या पॉइंटला लव्हेंडर शेडचं एकच घर घ्यायचं आहे आणि पुढे मोर पंखी शेड टाकायचा आहे आपल्याला या पॉइंटला, पुढच्या पॉइंटला. या पॉइंटला मोर पंखी शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा, आपला पुढचा शेड जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि या शेडचं एकच घर घ्यायचं आहे या पॉइंटला. 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या पॉइंटला येलो शेडचं घर घ्यायचं आहे. पुढचा जो पॉइंट आहे आपला तो येलो शेडचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुन्हा या पॉइंटला हा एवढा एकच पॉइंट, एकच घर येलो शेडचा आहे. पुढे लव्हेंडर शेडची उलन घ्यायची आहे आपल्याला. लव्हेंडर शेड घेतलेला आहे. हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे आणि पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. त्या पॉइंट पर्यंत येऊयात आपण. हे
हे पहा फ्रेंड, आपण लव्हेंडर शेड या पॉइंट पर्यंत घेतला आहे आणि इथून पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे शेवटपर्यंत आपल्याला. जॉईन करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला हा सेट तयार झालेला आहे चॉकलेटी आणि या पॉइंटला आता एंड करायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. आपला हा राऊंड त्या पॉइंटला आल्यानंतर कंप्लीट होईल. त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आपण. आपला हा राऊंड या पॉइंटला कंप्लीट झालेला आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. 1 2 3 4 5 6. प्रत्येक राऊंडच्या स्टार्टिंगला 6 चेन घेतलेल्या आहेत आणि पलटवायचं आहे आणि तिसऱ्या चेनमध्ये 1 डबल क्रोशा. तिसऱ्या चेनमध्ये एक खांब. चौथ्या चेनमध्ये चौथ्या चेनमध्ये 2 डबल क्रोशा. पाचव्या चेनमध्ये 3 डबल क्रोशा. नंतर या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो शेड तयार झालेला आहे तो आपल्याला हे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण आता या पॉइंट पर्यंत यायचं आहे आपल्याला. हा जो पॉइंट आहे लव्हेंडर शेडचा, या पॉइंट पर्यंत हा चॉकलेटी शेड घ्यायचा आहे. करून घेऊया त्या पॉइंट पर्यंत. हे पहा, या पॉइंटला आपण आलेलो आहोत आणि या पॉइंटला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. इथून पुढे हा जो लव्हेंडर शेड आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंतच घ्यायचा आहे. 1 2 दोनच घरं टाकायचे आहेत लव्हेंडर शेडचे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे आणखीन एक घर घ्यायचं आहे. नंतर पुढे येलो शेडचं घर टाकायचं आहे आपल्याला या पॉइंटला. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. नंतर पुढे आपल्याला मोरपंखी शेड घ्यायचा आहे या पॉइंटला. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि मोरपंखी शेड घ्यायचा आहे.
1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला लॉक करायचा आहे. पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. मोरपंखी टाकायचा आहे एक घर, आणखीन एक घर मोरपंखीचं टाकायचं आहे. पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढे येलो शेडचं घर घ्यायचं आहे. या पॉइंट पासून या पॉइंटला 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घेत जायचं आहे. या पॉइंट पर्यंत येऊयात आपण लव्हेंडर शेड घेत. हे पहा, या पॉइंट पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 घर आपण 9 घरं टाकलेले आहेत लव्हेंडर शेडचे, आणि या पॉइंटला येलो शेडचं एक घर घ्यायचं आहे. आत्ता आपण येलो शेडचं घर घेऊन झाल्यानंतर पुढे 1 2 3 4 घरं 5 घरं लव्हेंडर शेडची टाकायचे आहेत, आणि नंतर या पॉइंटला पिंक शेडचं एक घर घ्यायचं आहे. आत्ता आपण येलो शेडचं एक घर घेऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला येलो शेडचं हे घर घेऊन झालेलं आहे, आणि इथून पुढे 1 2 3 4 5 घरं लव्हेंडर टाकायचे आहेत, आणि पुढे एक घर पिंक घ्यायचं आहे, आणि नंतर पुढे एक घर लव्हेंडरचं घ्यायचं आहे. आत्ता आपण लव्हेंडर शेडचे घरं घेऊयात. हे पहा, या पॉइंटला लव्हेंडर शेड घेतलेला आहे. या पॉइंट पासून 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, अजून लव्हेंडर शेड आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचं आहे. पुढे या पॉइंटला पिंक शेड घ्यायचा आहे. करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण या पॉइंट पर्यंत लव्हेंडर शेड घेतलेला आहे. 1 2 3 4 5 घरं घेतलेले आहेत, आणि या पॉइंटला पिंक शेडचं घर घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर लव्हेंडर शेड, आणि नंतर चॉकलेटी. आता आपण पिंक शेड जोडून घेऊयात. हे पहा फ्रेंड, पिंक शेड जोडून घेतलेला आहे, आणि 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या पॉइंटला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या शेडचं एकच घर घ्यायचं आहे आपल्याला. नंतर पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे. इथून तिथून पूर्ण 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, इथून पुढे चॉकलेटी शेड जॉईन करायचा आहे आपल्याला, आणि शेवटपर्यंत जायचं आहे. चॉकलेटी शेड घेत हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे.
हे पहा फ्रेंड, या पॉईंटपासून चॉकलेटी चेन जॉईन केलेला आहे आणि तो आपल्याला पूर्ण या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि या राऊंडचा एंड या पॉईंटला होईल. करून घेऊया त्या पॉईंटपर्यंत. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा राऊंड कंप्लीट होत आहे. 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढच्या कॉर्नरला लॉक करायचा आहे आणि नंतर 3 चेन, 3 डबल क्रोशा, फ्रेंड इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय, थँक्यू. हे पहा फ्रेंड, आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे, आत्ताचा स्टार्ट झालेला आणि